कधी कधी गोड खाण्याची खूप क्रेविंग होते आणि हेवी असं काही खायचं नसतं. तर तुमच्यासाठी घेऊन आलेले अगदी सुटसुटीत आणि खूप सिंपल अशी रेसिपी म्हणजे मुरमुऱ्याचे लाडू. कोणी कोणी याला कुरमुऱ्याचे लाडूही म्हणतं, चुरमुऱ्याचे लाडूही म्हणतं. हे खूप हेल्दी आहे, तर नक्की बनवून बघा. आता इथे मी 2.5 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे अगदी थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजून यासाठी कारण आता ना पावसाचा सीझन चालू आहे आणि आर्द्रता असल्यामुळे ना मुरमुरे मऊ पडलेले असतात, त्यामुळे आपल्याला ते कुरकुरीत बनवून घ्यायचे आहेत. अगदी 3-4 मिनिटांपर्यंत कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे छान कुरकुरीत झालेले आहे. आता एका पॅनमध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि जवळपास फक्त 2-3 चम्मच इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून गूळ छान मेल्ट होईल. कारण आपल्याला ना याचा पाक बनवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा 1 मिनिटांपर्यंत अशा प्रकारे गूळ यामध्ये व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गूळ यामध्ये छान मेल्ट झालेला आहे. आता यानंतर जवळपास 3 मिनिटांपर्यंत पाक शिजवून घेतल्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून अशा प्रकारे चेक करायचा आहे. तर याची गोळी बनत नाही आहे, त्यामुळे हा पाक तयार झालेला नाही आहे. अजून आपल्याला याला काही वेळ शिजू द्यावं लागणार आहे. तर आता जवळपास यानंतर पुन्हा एकदा 3 मिनिटांपर्यंत मी याला शिजू दिलं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची गोळी बनत आहे आणि ही गोळी अगदी कडक बनते. तुम्ही ही ताटामध्ये ना टाकून बघायचे आहे. अगदी खडा टाकल्याप्रमाणे आवाज येतो, मग समजायचं पाक झालेला आहे. आता यामध्ये पाव चम्मचला सुद्धा कमी असा खाण्याचा सोडा घालून घेतला आहे, ज्यामुळे लाडू खुसखुशीत होतात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सोडा या पाकामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर आपण भाजून घेतलेले मुरमुरे यामध्ये घालून घ्यायचे आहे. 2.5 वाटी मुरमुऱ्यांसाठी 1 वाटी गूळ हे एकदम योग्य प्रमाण आहे. आता आपल्याला खूप फास्टमध्ये पुढची प्रोसेस करायची आहे. मुरमुरे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला अशा प्रकारे ज्या साईजचे लाडू बनवायचे आहेत ना, तेवढ्या मुरमुऱ्यांचा भाग सेपरेट करत चालायचा आहे. कारण थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू बनवता येत नाहीत. आपण अशा प्रकारे केल्यामुळे एकाच वेळेस सर्व मुरमुरे थंड होत नाहीत. आपण अशा प्रकारे पटकन लाडू बनवू शकतो. आता सिम्पली आपल्याला मुरमुऱ्यांचा हा भाग उचलायचा आहे आणि याचा लाडू वळून घ्यायचा आहे. लाडूंची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान असे मुरमुऱ्याचे लाडू बनवून तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.